शिर्डी येथील जमीन खरेदी प्रकार असेल किंवा अवैध सावकारी या प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरात याच्यावरती आणि त्याच्या पत्नी कल्पना खरात आणि तिच्यासह 3 साथीदारांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा जो आहे तो शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि आज त्यावरती कल्पना खरात हिने जामीन मिळावा यासाठी राहता सत्र न्यायालयामध्ये अर्ज दिलेला आहे। याच्यावरती आज दुपारपर्यंत सुनावणी होणार आहे। तर यामध्ये हे जे 2 आरोपी ताब्यात घेतले होते त्या 2 आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली असून कल्पना खरात ही फरार झालेली आहे आणि भोंदू अशोक खरात हे नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून आज शिर्डी पोलिसांकडून सुद्धा तिला जामीन मिळू नये यासाठी अर्ज दाखल केलेला आहे। आता त्यावरती न्यायालय काय भूमिका घेणार आणि आरोपीचे वकील काय भूमिका मांडणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे। तसेच आता या शिर्डी येथे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला असला तरी 2 आरोपींना जो आहे तो न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि आता कल्पना खरात याच्यावरती काय होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर।